Friends, in this video we are going to learn a novel around the world in 80 days. At first, we want to get informations about the writer and the novelist Jules Verne. Jules Verne was a French novelist. तर हे एक फ्रेंच नॉवेलिस्ट आहे, पोएट and playwright नाटककार आहे. Verne wrote widely popular series of adventure novels की त्यांनी ॲडव्हेंचर नॉवेल्स लिहिलेले आहेत. ॲडव्हेंचर म्हणजे साहस. इन्क्लुडिंग जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ 1864. 1864 साली त्यांनी ही नॉवेल लिहिलेले. 20,000 लीग्स अंडर द सी हे नॉवेल 1870 साली लिहिलं आणि अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज हे नॉवेल 1873 साली लिहिलं. वर्ने इज जनरली कन्सिडर्ड अ मेजर लिटररी ऑथर इन फ्रान्स की फ्रान्समध्ये त्यांना एक लिटररी ऑथर मेजर अशा प्रकारचं गौरविले जात होतं. वर्ने हॅज बीन द सेकंड मोस्ट ट्रान्सलेटेड ऑथर इन द वर्ल्ड की जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा ट्रान्सलेटेड ऑथर असंही नाव त्यांचं घेतलं जातं. या नॉव्हेलमध्ये जे मेजर कॅरेक्टर्स आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज याच्यामधले मुख्य पात्र म्हणजेच फिलिस फॉग, पासेपर्ट आउट, औडा अँड डिटेक्टिव्ह फिक्स आणि मायनर कॅरेक्टर सर फ्रान्सिस क्रॉमॅटी, जॉन बसबे, द रिफॉर्म क्लब मेंबर्स, पर्सी गाइड, कर्नल स्टॅम्प प्रॉक्टर, मिस्टर कॅमेरफिल्ड, मिस्टर मॅन्डीबॉय, एल्डर्स विलियम हिच, मच and Captain Speedy. Then we want to learn and get an idea about the theme of the novel Around the World in 80 Days. The novel is full of adventure. हे नॉवेल ॲडव्हेंचरनी पूर्णपणे भरलेलं आहे. and the excitement. The novel is full of adventure and the excitement म्हणजे उत्सुकता which the readers come across की वाचकांना या गोष्टी जाणवतात. come across म्हणजे भेटणे and enjoy from the beginning to the end म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचकांना ही स्टोरी एक्साइटमेंट आहे. फिलिस फॉग द मेजर कॅरेक्टर इन द नॉवेल. फिलिस फॉग नावाचं एक मुख्य पात्र ॲक्सेप्ट द चॅलेंज की याच्यामधलं एक आव्हान स्वीकारतं टू गो अराउंड द वर्ल्ड की संपूर्ण जगाचा प्रवास हा 80 डेजमध्ये पूर्ण करणार अशा प्रकारचं चॅलेंज ॲक्सेप्ट करतो. इन ॲकम्पलिशिंग दिस परफॉर्मन्स, फिट म्हणजेच परफॉर्मन्स त्यांची असणारी कामगिरी पूर्ण करताना ही गोज थ्रू व्हेरियस लँड्स अँड मीट्स विथ व्हेरियस डायव्हर्स ॲडव्हेंचर्स की हा प्रवास पूर्ण करताना ते वेगवेगळ्या भागातून आणि वेगवेगळ्या साहसातून त्यांना तोंड द्यावं लागतं. दस द नॉवेल प्रोसीड ॲट अ फास्ट पेस. अशा प्रकारे हे नॉवेल फास्ट पेसमध्ये चाललेलं आहे. There is always some excitement resulting from the various encounter. The beauty of the novel is that the writer takes the readers to a journey of many hair-raising incidents की रायटरने या नॉवेलमध्ये असे बरेचसे प्रसंग की हेअर रेझिंग अंगावरती काटा आणणारे निर्माण केलेले. and exciting, adventurous, thrilling, at beautiful places in the world की काही प्रसंग हे एक्साइटिंग आहे, काही प्रसंग साहसात्मक ॲडव्हेंचरस, काही प्रसंग थ्रिलिंग आहे आणि बरेचसे ब्युटिफुल प्लेसेस इन द वर्ल्ड याच्यामध्ये मेन्शन्स केलेले. द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ दिस ॲडव्हेंचर नॉवेल इज टाईम की
की यातलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजेच वेळ. इट इलस्ट्रेट्स रिपीटेडली दॅट टाइम इज फिकल अँड आयदर वर्क्स फॉर ऑर अगेन्स्ट देम. याच्यामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. वेळ एखाद्यासाठी किंवा एखाद्याच्या विरुद्ध काम करते. इन मेनी केसेस टाइम फॉइल्स देअर प्लॅन्स, की बऱ्याच ठिकाणी वेळ त्यांचा प्लॅन्स फॉइल्स करते. वेन द डिलेज बिल्ड अप, जेव्हा उशीर निर्माण होतो, अँड द शिप्स अँड द ट्रेन्स लिव्ह विदाऊट देम, बऱ्याच ठिकाणचे जहाजं आणि ट्रेन्स त्यांच्याशिवाय निघतात. दॅट समटाइम्स लँड द कॅरेक्टर्स इन ट्रबल, तर काही वेळेस ते पात्र संकटात सापडतात. इन द एंड, परंतु अखेरीस फॉग विन्स द बेट, अखेरीस फिलस फॉग हा तो चॅलेंज जिंकतो. ॲज ही गेन अ डे वेन क्रॉसिंग द इंटरनॅशनल डेडलाईन, इंटरनॅशनल डेडलाईन क्रॉस करताना त्याला एक दिवस जास्त मिळतो. द अल्टिमेट मेसेज इज दॅट, अखेरचा मेसेज याच्यामध्ये नो वन कॅन कंट्रोल टाईम, की कोणाचंही वेळेवरती नियंत्रण नाही. टाईम विल वर्क द वे इट वॉन्ट्स टू वर्क, की टाईम त्यांच्या पद्धतीने हा चालूच आहे. अँड ह्युमन्स आर ॲट इट्स मर्सी, आणि मानव त्याच्या मर्सीसाठी आहे. बिफोर ही जर्नी अराउंड द वर्ल्ड फॉग लिव्ड अ सॉलिटरी लाईफ, की या प्रवासापूर्वी फिलस फॉग हा एकांकी जीवन जगत असतो. ही क्लोज हिमसेल्फ ऑफ टू ऑदर्स, त्याने बंदिस्त केलेलं असतं. केअर लिटल अबाउट द वे ही वॉज परसिव्ह बाय द ऑदर बाय द एंड ऑफ द ट्रिप, परंतु अखेरीस दो ही रेकग्नाइज द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन कनेक्शन्स, तर मानवाचे कनेक्शनचं महत्त्व त्याला समजतं. बोथ इन द फॉर्म ऑफ लव विथ ऑडा अँड फ्रेंडशिप अँड लॉयल्टी विथ पासेबर्ड आउट. अबोव ऑल दिस न्यू अंडरस्टँडिंग अँड ॲप्रिसिएशन इज द ग्रेटेस्ट थिंग, की याच्यामध्ये असणारा जो समजूतदारपणा किंवा ॲप्रिसिएशन्स हे त्याच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी दॅट ही हॅज गेन फ्रॉम द ट्रिप, की या ट्रिपमधून त्याने ह्या गोष्टी साध्य केलेल्या आहेत. दो ही हॅज द अपॉर्च्युनिटी टू डबल हिज फॉर्च्यून, जरी त्याला त्याचे ही हॅज अ फॉर्च्यून, ही हॅज अपॉर्च्युनिटी टू डबल हिज फॉर्च्यून, जरी त्याचं फॉर्च्यून डबल करण्याची संधी जरी असेल, तर फॉक्स मोटिवेशन्स टू embark on such a crazy adventure has little to do with this money, की या पैशापासून बऱ्याचशा गोष्टी त्याला साध्य होणार नाही. इन्स्टेड ही वॉन्ट्स टू प्रिझर्व हिज ऑनर, की त्याला त्याचा अभिमान हा प्रिझर्व करायचा आहे किंवा राखायचा आहे. अँड प्रूव्ह हिज वर्थ, आणि स्वतःचं मूल्य सिद्ध करायचं आहे. टू द मेन ऑफ द रिफॉर्म क्लब, टू शो दॅट, या गोष्टी दाखवायच्या ही कॅन डू what he sets out to do. Fogg spends nearly all of his money along the way. Fogg त्याचे सगळे पैसे त्याच्या मार्गावरती खर्च करतो. शोईंग दॅट, असं दाखवून, riches are not what he is truly out for. For Phileas Fogg, honor is more important than money. तर फॉगसाठी अभिमान हा पैशापेक्षा जास्त मौल्यवान आहे. थ्रू आउट द एंटायर ट्रिप, आणि संपूर्ण ट्रिपच्या दरम्यान फॉग अँड हिज ग्रुप इनकाउंटर व्हेरियस ऑब्स्टॅकल्स स्टँडिंग इन देअर वे. फॉग आणि त्याचे ग्रुप मेंबर यांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. इनकाउंटर म्हणजे सामोरे जाणे किंवा फेस. दिस चॅलेंजेस, ही आव्हानं, अलाव देम, त्यांना परवानगी देतात, टू यूज दिअर क्विक थिंकिंग, ही त्यांची असणारी जलद थिंकिंगचा वापर ते या ठिकाणी करतात. टू कम अप विथ इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स, की त्यांच्यामध्ये असणारे नाविन्यतापूर्ण असणारे सोल्युशन्स त्याचाही उपयोग करतात. टू इवन द मोस्ट कॉम्प्लिकेटेड ऑफ प्रॉब्लेम्स, रिलाइंग द मेसेज, आणि जो मेसेज मिळतो, नो प्रॉब्लेम इज अनसोल्युएबल, की कोणताही प्रॉब्लेम्स हा अनसोल्युएबल नाही. इट इज नॉट ओनली फॉग हू शोज हिज क्लेवर विट, की या नॉवेलमधून फॉगचं आपल्याला क्लेवर विट समजतं. कमिंग अप विथ सोल्युशन्स, की बऱ्याच प्रकारचे
तो उपाय शोधत असतो. पासेपट आउट टू shows his ingenuity in multiple situations. काही प्रसंगी पासेपट आउट की जो त्याचा सहकारी किंवा लॉयल असणारा फ्रेंड त्याची ही इंजेनिटी किंवा इंटेलिजन्स आपल्याला वेगवेगळ्या प्रसंगी जाणवते. In this story, we get the theme of the novel Around the World in 80 Days. This novel is about the four character, and that four character, the major and the main character, Phileas Fogg and his friend and colleague Passepartout out and Oda, who is also the main character and supporting character to Phileas Fogg, and Detective Fix, who is always who is always inspecting and inquiring various things about Phileas Fogg. So at last, when he came to London with the informations given by the detective Fix, he was imprisoned for some times, and that's why he got late to reach the Reform Club where he wanted to reach in 80 days. This is the story of the lessons around the world in 80 days. I hope you will understand the theme of the lessons. Thank you very much.